नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि जुन्या किंवा पारंपरिक पदार्थांच्या शृंखलेमध्ये एक नवीन भर आहे. तसं म्हटलं तर नवीन आहे आणि तसं म्हटलं तर पारंपरिक पदार्थ आहे. भाताचा प्रकार आहे. विश्वामित्र भात असं त्याला म्हणतात. आता त्याला हे नाव का दिलं मला माहीत नाही, पण छान आहे. सुरुवात करू. पूर्णपणे तुपात बनवा असं म्हटलेलं आहे. बढिया 2 चमचे तूप, बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा. लालसर परतल्यावर नंतर इतर जिन्नस आहेत त्याच्यात. आता ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या त्या भाज्या, त्यामध्ये बटाटे ते स्वच्छ धुवून साल न काढता घालायचे, ते सुद्धा परतायचे. आणि गाजर, यामध्ये मेथी दाणा टाकायचा 1 चमचा. तो आधी घातला नाही यासाठी की ते जळून जाईल. लसूण 2 तोळे म्हणजे साधारण 20 ग्राम. आलं 2 तोळे साधारण 20 ग्राम. कढीपत्त्याची पानं, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून नंतर एक 15-20 मिनटं छान याला धुवून ठेवायचा, भिजू द्यायचा. आणि मग यामध्ये आता यामध्ये असं लिहिलेलं आहे, तांदूळ भाज्यांबरोबर परतून घ्या आणि बोटांमध्ये तांदूळाचा दाणा पकडून चटका लागेस्तोवर परतून घ्या. तांदूळाचा दाण्याचा चटका बोटाला लागला पाहिजे, अशी गंमत असते. यानंतर चवीनुसार मीठ. मीठ घालताना एक लक्षात ठेवा की साधारण 1 किलो जर कुठला भाताचा प्रकार असेल तर 1 किलोला 15 ग्राम मीठ लागतं. तर तांदूळ 1 किलोचा 3 पट होतो, म्हणजे 15-45 ग्राम तुम्हाला मीठ लागेल. आणि याशिवाय आपण याच्यात भाज्या घातल्यात भरपूर, तर त्या भाज्यांचं असं प्रमाण घेऊन मग मीठ घाला. म्हणजे कित्येक वेळा असं होतं की पुलाव, मसाले भात आपण खातो तो अळणी लागतो, या कारणामुळे. आलं लक्षात. तांदूळ छान परतून घेतले. आता त्यांच्या म्हणण्यानुसार हातात घेऊन बघतो, चटका लागला. चटका लागेस्तोवर याला परतायचा आहे. आणि मग आता गरम पाणी, साधारण दुप्पट गरम पाणी आपण घालतोय. भात शिजवण्याची पद्धत कशी असते सांगू का तुम्हाला? की पाणी टाकल्यानंतर जेव्हा तांदूळाबरोबर त्याला उकळी येते तर 1-2 मिनटं ह्याला राहू द्या, मग एकदम सिम करा आणि ठेवून द्या. भात व्यवस्थित शिजतो, कुठेही हलवायची गरज नाही. भातात म्हणजे तांदूळात पाणी घातल्यानंतर जेव्हा त्याला उकळी येते तेव्हा मग एकदा हे पाणी जे आहे ते तुम्ही पिऊन पाहायचं. तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की याच्यात मीठ कमी आहे का, जास्त आहे का. कमी असेल तर आपण टाकू शकतो. परफेक्ट. आत्ताच त्याचा एक वेगळा अरोमा जो आहे मेथीचा तुम्हाला लागतो आहे आणि भात शिजल्यावर जास्त मजा येईल. विश्वामित्र, क्या बात. 50% भात शिजल्यावर त्यामध्ये फ्लॉवर टाकतो आहे, कारण फ्लॉवर गळायला नको. आणि अर्ध्या लिंबाचा रस. ह्याला आपण थोडा झाकून ठेवू. गॅस एकदम सिम. आणि ही जेव्हा हे पदार्थ मी वाचतो ना तर इतकं छान असं वर्णन असतं. आता ह्याच्यात दिलं आहे 2 तोळे आल्याची पेस्ट. तर मी एक काम करतो, आमच्या एडिटरला सांगतो ते पानाचा फोटो त्याच्यात टाकेल, ते वाचा तुम्ही. आणि आता हा जो भात आहे ऑलमोस्ट डन आहे, बोटचेपा झालेला आहे असा. आता यावेळी यामध्ये त्यांनी अर्ध्या नारळाचं दूध सांगितलं आहे आणि त्याला शब्दसुद्धा खूप छान वापरला आहे बघा. आता हे अर्ध्या नारळाचं दूध आपण यात घालतो आहे.
तुम्ही खालून बघू शकता की हा एवढा भात मुळीच लागलेला नाही खालती. आता पुन्हा याला एक 5 मिनिटं आपण झाकून ठेवू. यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. जेवढी छान बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची. म्हणजे याची थीम मेथी आहे असं लक्षात ठेवा तुम्ही. आपण मेथी दाणाही घातला, फ्रेश मेथी पण घालतोय. अजून यात त्यांनी एक गोष्ट सांगितली, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मेथीबरोबर अजून एक त्यांनी उल्लेख केला की यामध्ये तुम्ही दोडके सुद्धा घालू शकता. तर दोडके खरंच तुम्ही घाला ह्याच्यामध्ये. कारण पूर्वी मी जेव्हा घरी केला होता ना तेव्हा दोडके घातले होते. दोडके उरले होते माझ्याकडे तेव्हामध्ये घरी. तर भरपूर दोडके, बाकी फ्लॉवर आहे, गाजर आहे, बटाटा आहे, सगळ्या भाज्या आणि नंतर हिरवीगार बारीक चिरलेली मेथी. अप्रतिम अशी त्याला चव आली होती. मसाला कुठलाच नाही आहे. बारीक चिरलेली मेथी. चला सर्विंगची तयारी करू. तर विश्वामित्र भात कराल, नक्की करा आणि केल्यानंतर इतरांना वाटायला विसरू नका. मजा जी असते ती सोबत घेण्यात असते. एखादा मनुष्य असतो, सगळं त्याच्याकडे दागिने, फर्निचर सगळं सोन्याचं, घर सोन्याचं, पण राहायला एकटाच माणूस. मजा आहे का त्याच्यात? नाही. त्याच्यामुळे मजा जी घ्यायची असते सगळ्यांनी मिळून मिसळून वाटून घ्यायची असते. पाहता मास्टर एस बी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.